सुस्वागतम. मराठी युवक भारती इयत्ता 12वी या विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मित्रांनो, मी प्राध्यापक सौ संगीता भरतकुमार भालसिंग, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर, घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या शाखेमध्ये मी कार्यरत आहे. आज आपण अभ्यासाला घटक घेतलेला आहे व्याकरण आणि त्यातला उपघटक आहे अलंकार. तर मित्रांनो, आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा फार मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय. तर अलंकाराचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता शब्दालंकारापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे अलंकार आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. मागच्या पूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण हे अभ्यासलेले आहेत. आता इयत्ता 12वी मध्ये आपल्याला 4 अर्थालंकार अभ्यासायचे आहेत. 1 अनन्वय, 2 अपनहुती, 3 अतिशयोक्ती आणि 4 अर्थांतरन्यास. मित्रांनो, हा जो चौथा अलंकार आहे तो शब्द उच्चार तुम्ही शिकायला पाहिजे. वाचनामध्ये वाचन कसं चांगलं पाहिजे, शुद्ध लेखनाचा विचार करून शब्द पहा नजरेने. अर्थांतरन्यास, तिथे काही विद्यार्थ्यांचा उच्चार मी ऐकलेला आहे अर्थांतरन्यास असं काहीतरी वेगळं म्हणतात. तसं म्हणायचं नाही, अर्थांतरन्यास असा उच्चार करावयाचा आहे. हे लक्षात ठेवा नेहमी. तर मित्रांनो, अलंकार म्हणजेच भूषण, दागिने हे तुम्हाला माहिती आहे. जसं मनुष्य आपलं शरीर सुंदर दिसावं, शोभायमान दिसावं म्हणून अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा वाढवतात अशी ही दागिने, सौंदर्य अधिक खुलवतात. तसंच साहित्यिक देखील आपली भाषा सुंदर व्हावी, आपल्या भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवी, लेखक करत असतात. विशेषतः पद्यामध्ये अलंकार शोभून दिसतात, खूप शोभून दिसत असतात. गद्य सुद्धा अलंकाराने सुंदर दिसते पहा. उदाहरणार्थ, मुख सुंदर दिसते किंवा मुख सुंदर आहे ही साधी गद्य प्रकारातली वाक्य झाली. परंतु मुख कमलासारखे सुंदर आहे किंवा मुख जणू कमलच आहे असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. आणि अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडतं. त्यात एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते. आणि म्हणूनच भाषा सजवण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी अलंकारांचा उपयोग केला जातो पहा. जसं भाषा सुंदर व्हावी म्हणून पहा, एक उदाहरण घेऊया आपण. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. किती सुंदर वाटतंय ना मुलांना असं म्हटलं की. हेच वाक्य असं म्हटलं तर तुझे चालणे मोहक आहे. यापेक्षा ज्या पद्यामध्ये लय आली, ताल आला, चाल आली, किती सुंदर वाटतंय पहा. सौंदर्य असं हे अलंकाराचं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे, तुझी आयुष्याचे.
आयुष्याचे. किती सुंदर कल्पना आहे पहा. आपलं आयुष्य एक वस्त्र आहे आणि किती साधी सुंदर आणि मोहक कल्पना आहे पहा. आणि भाषेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. यालाच म्हणायचं आहे अलंकार. कधी कधी भाषेमध्ये साम्य दाखवून, कधी विरोध दाखवून, केव्हा नाद निर्माण करून, तर कल्पना अधिक चांगली वेगळ्या प्रकारे फुगवून सांगून परिणामकारकता आणली जाते. आणि शब्दामध्ये अक्षर रचनेमुळे किंवा अर्थरचनेमुळे सौंदर्य निर्माण होते आणि ही भाषा सर्वांनाच आवडते आणि तुम्हाला देखील आवडते पहा. मग या अशा अलंकाराचे प्रकार कोणते आहेत? अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक तर आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. म्हणताना म्हणायचं शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. पद्यामध्ये जर शब्दांची आणि अक्षरांची पुनरावृत्ती असेल, पुनरुक्ती असेल, तर त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्द चमत्कृतीची पद्यात योजना असली तर त्याला शब्द अलंकार म्हणायचं. आता आपण शब्द अलंकार मागे पूर्वी अभ्यासलेली आहेत पहा. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. किती सुंदर कविता आहे. अनुप्रास अलंकारातली ही एक सुंदर कविता. नंतर लटपट लटपट तुझं चाल नग मोठ्या नखऱ्याचं, बोल नग मंजुळ महिनेचं. किती सुंदर वाटतंय ना मुलांनो. पहा शब्दांची अक्षरांची कशी पुनरावृत्ती झालेली आहे. अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे हे. शब्दांची पुनरावृत्ती किंवा रचना अशी केलेली आहे की चमत्कृती वाटते आपल्याला. आणखी एक अलंकार अभ्यासला होता आपण, श्लेष अलंकार. श्लेष अलंकाराचं उदाहरण, एक गमतीचं उदाहरण इयत्ता 12वीच्या पेपर चेकिंग मध्ये वाचलं होतं. एका विद्यार्थ्याने लिहिलेलं, मारुतीला किती डोळे. आता पहा शब्द पुन्हा एकदा उच्चारते, मारू तिला किती डोळे. असं म्हटलं तर अर्थ काय होतो? आणि मी पुन्हा एक वाक्य म्हणते, मारुतीला किती डोळे. पहा दोन्हीमध्ये जर शब्द तोडले तर दोन भिन्न भिन्न अर्थ निर्माण होत आहेत. यालाच म्हणायचं श्लेष अलंकार. आणि या अलंकाराचा उत्तम उपयोग करणारे अभिनेते, दिग्दर्शक म्हणूया आपण त्यांना, दादा कोंडके या महानायकाने म्हणूया, अतिशय सुंदरपणे या अलंकाराचा उपयोग आपल्या चित्रपटामध्ये, बोलण्यामध्ये, गाण्यामध्ये केलेला आहे. दोन अर्थ निर्माण होणारे रचना त्यांच्या आहे. आणखी काही उदाहरणं आपण यातली पाहूया. कुस्करू नकाही सुमने, कुस्करू नकाही सुमने. सुमने, सुमने आणि सुमने असे दोन वेगवेगळे अर्थ निर्माण होतात पहा. नंतर आणखी एक उदाहरण तुम्ही नेहमी अभ्यासलेलं आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी आणि नवरी या दोन शब्दांचा श्लेष केलेला आहे पहा. अशी ही श्लेष अलंकाराची उदाहरणं. आणखी यमक हा अलंकार सुद्धा आहे जो तुम्हाला इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये त्याचा वापर करावा लागतो पहा नेहमी. रायमिंग वर्ड्स म्हणता ना तुम्ही इंग्रजीमध्ये, तोच प्रकार. आपण रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणतो, मना सज्जना भक्ती पंथे जिजावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. किती सुंदर वाटतंय ना ऐकायला. तर असे हे मनाचे श्लोक. म्हणजे हे झाले शब्द अलंकार. इथे शब्दांचा खेळ केलेला आहे आणि भाषा सजवलेली आहे. आणि जर पद्यामध्ये अर्थचमत्कृती असली तर त्या पद्यामध्ये अर्थ अलंकार असतो. आणि अशाच काही अर्थ अलंकाराचा आपण अभ्यास करणार आहोत पहा. पुन्हा एकदा, जे अलंकार शब्दाच्या केवळ विशिष्ट रचनेवर अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती, शब्दांचा अर्थ आणि शब्द योजना यांच्यावर आधारित अलंकारांना शब्द अलंकार म्हणायचं. आणि अर्थालंकार कशाला म्हणायचं? तर दोन सुंदर वस्तूमधलं साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार साम्यावर आधारित असतात,
पण इथे 4 गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. जर आपल्याला अर्थालंकार शिकायचे असतील तर या 4 संकल्पना महत्वाच्या आहेत आणि त्या समजूनच घ्याव्या लागतील. त्यातली पहिली संकल्पना आहे उपमेय, दुसरी संकल्पना आहे उपमान, तिसरी संकल्पना आहे साधारण धर्म आणि चौथी संकल्पना आहे साम्यवाचक शब्द. याची स्वतंत्रपणे आणखी माहिती घेणारच आहोत. तत्पूर्वी थोडक्यात समजून घेऊ आपण. उपमेय कशाला म्हणायचं तर ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक, त्याला उपमेय म्हणायचं. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक. साधारण धर्म म्हणजे काय? 2 वस्तूत असणारा सारखेपणा किंवा 2 वस्तूंमधील समान गुणधर्म कोणते आहेत त्याला साधारण धर्म म्हणायचं. आणि चौथी संकल्पना आहे साम्यवाचक शब्द. वरील सारखेपणा दाखवण्यासाठी कोणते शब्द वापरले जातात त्या शब्दाला म्हणायचं साम्यवाचक शब्द. आणि उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते उपमेय. ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात उपमेय असे म्हणतात. आता त्याचं उदाहरण आपण पाहूया. मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे म्हणून मुख हे उपमेय आहे. पुन्हा एकदा पहा, मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे म्हणून मुख हे उपमेय आहे. तर उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते उपमान. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात तिला उपमान असे म्हणतात. आता जे आपण आत्ताच वाक्य अभ्यासलेलं आहे त्या वाक्यामध्ये मुखाचे साम्य कमलाशी दाखवलेलं आहे म्हणून कमल हे इथं उपमान आहे. यानंतर साधारण धर्म म्हणजे उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समान धर्म असे म्हणतात. साधारण धर्म म्हणजे काय तर त्या दोन्हीमध्ये काय साम्य आहे, कोणत्या 2 गोष्टी, उपमेय आणि उपमान, यामध्ये साम्य कोणतं आहे, समानता काय आहे, साधर्म्य काय आहे, याला म्हणायचं साधारण धर्म. मग आता हे वाक्य जे आहे त्या वाक्यात मुख हे उपमेय आहे आणि कमळ हे उपमान आहे. यांच्यामध्ये समानता दाखवणारा गुण कोणता आहे तर सुंदरता. म्हणजेच या वाक्यामध्ये उपमेय मुख, उपमान कमळ आणि या दोघांच्या मध्ये साम्य दाखवणारा गुण जो आहे तो आहे सुंदरता. आणि सुंदरता याला म्हणायचं साधारण धर्म. यानंतर साम्यवाचक शब्द कोणकोणते आहेत ते पाहूया आपण. उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणारा जो शब्द आहे त्याला म्हणायचं साधर्म्य सूचक शब्द किंवा साम्य सूचक शब्द असं म्हणतात. आता हे जे वाक्य आहे कमलासारखे मुख, यातलं सारखे या शब्दाला कोणता शब्द म्हणायचं साधर्म सूचक. कमलासारखे मुख याला म्हणायचं साधर्म्य सूचक शब्द. अशी शब्द कोणकोणती असतात इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. गमे, वाटे, भासे, जणू असे शब्द जे आहेत ते आहेत साधर्म्य सूचक शब्द. हे लक्षात ठेवायचे आहेत. आता पाहूया आपण आपल्याला अभ्यासक्रमातले जे अलंकार दिलेले आहेत त्यातला पहिलाच अलंकार आहे अनन्वय. आता तत्पूर्वी खाली 2 उदाहरणं दिलेली आहेत त्याचं निरीक्षण करायचंय आणि कृती सोडवायची आहे. पहा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. दुसरं उदाहरण आहे ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. आता वरील दोन्ही उदाहरणामध्ये उपमेय काय आहे, उपमान काय आहे ते शोधा बरं. तर पहिल्या उदाहरणामध्ये
ताजमहाल हेच उपमेय आहे आणि उपमान सुद्धा आहे, कारण त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही, तोच एकटा आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये आंबा ह्याची तुलना आंब्याशीच केलेली आहे, आंब्यासारखाच आंबा. म्हणजे उपमेय आणि उपमान दोन्हीही एकच आहे, हे वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. दोन्हीमध्ये फरक नाहीये. मग अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्य कोणती आहेत या उदाहरणावरून? तर पहिलं लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य आहे, उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. अद्वितीय म्हणजे दुसरं कोणतंच नाही, ते एकच आहे फक्त. दुसरं वैशिष्ट्य आहे, उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. म्हणजे उपमेयाची तुलना करण्यासाठी दुसरं कोणी नाहीये, दुसरी बाब नाहीये, उपमान नाहीच आहे, म्हणून उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. इतर अनेक अलंकारांमध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी करून आपण वर्णन करतो, पण कधी कधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमानच मिळत नाही. अशा वेळी उपमेय हे उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी कोणता अलंकार होतो? अनन्वय. म्हणजेच उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय किंवा संबंध मिळत नाही असा, म्हणजेच अतुलनीय. आपण त्याचं उदाहरण पाहूया. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेले आहेत. अर्जुन हेच उपमेय व उपमान आहे. अर्जुन हेच उपमेय व उपमान आहे. अर्जुनासारखा दुसरा कोणी नाही. आणखी काही उदाहरणं आपण पाहूया. पहा, अनन्वय अलंकाराचीच. कर्णासारखा दानशूर जगात कोणीच नाही. कर्णासारखा दानशूर जगात कोणीच नाही. म्हणजे कर्णाची तुलना कर्णाशीच केलेली आहे. उपमेय आणि उपमान एकच आहे. हा झाला पहिला अलंकार. यानंतर पुढच्या दुसऱ्या अलंकाराकडे आपण वळूया. दुसरा अलंकार आहे अपनहुती. या अलंकाराच्या अभ्यासासाठी 2 उदाहरणं दिलेली आहेत, ती आपण पाहूया. त्याचं निरीक्षण करायचंय आणि कृती सोडवायची आहे. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. आता इथे उपमेय आणि उपमान आपल्याला ओळखायचंय. उपमेय आहे नयन म्हणजे डोळे आणि उपमान कमळातल्या पाकळ्या. डोळे कसे आहेत? कमळातल्या पाकळ्यासारखे, उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत. दुसऱ्या उदाहरणामध्ये न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. इथे उपमेय आहे वदन. वदन म्हणजे चेहरा, मुख, आणि उपमान आहे शरद ऋतूतील चंद्र. चंद्र आहे उपमान, वदन आहे उपमेय. यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे बरं? अपनहुती अलंकाराचं लक्षण लपवणे किंवा झाकणे. अपनहुती म्हणजे काय? लपवणे किंवा झाकणे. आता या उदाहरणामध्ये काय? नयन हे उपमेय आहे आणि कमळातल्या पाकळ्या उपमान आहे. इथं डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असं सांगताना उपमेयाला लपवून, दूर सारून, म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली आहे. म्हणून
अपनहुती अलंकार झालेला आहे. अपनहुती म्हणजेच लपवणे किंवा झाकणे. आता अपनहुती अलंकाराची वैशिष्ट्ये यावरून लक्षात येतात. पहिलं वैशिष्ट्य, उपमेयाला लपवले जाते. दुसरं वैशिष्ट्य, उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते, म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. आणि चौथं वैशिष्ट्य आहे, निषेध दर्शवण्यासाठी कोणती शब्द वापरले जातात तर न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. या अलंकाराची आणखी काही उदाहरणं आपण पाहूया. आई म्हणून आई, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. आई म्हणून कोणी, किती सुंदर कविता आहे पा. आई म्हणून कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी. नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी. नोहेच हा शब्द आलेला आहे पहा निषेध दर्शवण्यासाठी. दुसरं उदाहरण पाहू. हे ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. हे ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. ओठांना पारिजातकाचे देठ म्हटलेलं आहे आणि त्यासाठी कशाचे हा निषेध दर्शवण्यासाठी शब्द वापरलेला आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. मानेला उचलितो बाळ, मानेला उचलितो. मानेला उचलितो बाळ, मानेला उचलितो. नाही ग बाई, फणा काढुनी नाग हा डोलतो. नाही ग बाई, फणा काढुनी नाग हा डोलतो. किती सुंदर उदाहरण आहे. मानेला उचलितो बाळ, मानेला उचलितो. नाही ग बाई, फणा काढुनी नाग हा डोलतो. इथे पहा, नाही हा शब्द निषेध दर्शवण्यासाठी वापरलेला आहे. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलं जातं तेव्हा अपनहुती अलंकार होतो.